तर आपण इंट्रोडक्शन बघत होतो. त्यामध्ये आपण बरेचसे मुद्दे बघितले की कोऑपरेटिव्हचे प्रिन्सिपल काय, मिनिंग ऑफ कोऑपरेशन है ना. बरेचसे डेफिनेशन्स बघितल्या, वेगवेगळ्या सायंटिस्टनी ज्या डेफिनेशन दिल्या. ICA काय, थेरॉटिकल ऍस्पेक्ट्स आपलं सुरू होतं. थेरॉटिकल ऍस्पेक्ट्स मध्ये काय काय बघितलं आपण, की नेमका कोऑपरेशन म्हणजे कन्सेप्ट काय नेमकं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण पाहिल्या. नेचर ऑफ कोऑपरेटिव्ह बघितलं आपण. कोऑपरेटिव्हचं एकंदरीत नेचर कसं आहे, त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, की जसं की कोऑपरेटिव्ह संस्था कशासाठी निर्माण होते, त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने सभासद सहभागी होतात, म्हणजे कुणाला जबरदस्ती आणता येतं का, व्हॉलंटरीनेस असेल, ओपन मेंबरशिप, कोणाला कास्ट, जाती, भेद याच्यावरती वंचित ठेवलं जाऊ शकत नाही, है ना. असे बरेचसे मुद्दे आपण याच्यामध्ये बघितले होते. आणि आपण होतो की कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स कोणते आहेत ते आपण, हे 7 प्रिन्सिपल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. हे 7 प्रिन्सिपल आपण बघितले होते. ओपन मेंबरशिप, डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल, है ना. असे एकंदरीत मेंबर्स इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, ऑटोनॉमी अँड इंडिपेंडन्स, एज्युकेशन, ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन. हे बघा, इथे तुम्हाला 5वा मुद्दा जो दिला, आपली जी संस्था काम करते की सहकारी शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रसिद्धीसाठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान काम करते, आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा सहकाराचा एक तत्वच आहे किंवा एक प्रिन्सिपलच आहे की जे काही सहकारी संस्था आहेत, जे काही सहकारी संस्थेचे सभासद आहेत, बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे किंवा त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष जे काय आहेत, त्यांना सर्वांना ट्रेनिंग मिळालं पाहिजे, एज्युकेशन मिळालं पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. हे कोऑपरेटिव्हचं एक तत्वच आहे. म्हणजे सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवायची असेल तर त्यांना एज्युकेशन, ट्रेनिंग, इन्फॉर्मेशन हे दिलंच गेलं पाहिजे. आपण आणखी बघितलं की कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह, वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये जी एक बांधिलकी असते किंवा एक धागा असतो, त्याला ते सुद्धा एक कोऑपरेटिव्हचं तत्व आहे. आणि कन्सर्न फॉर कम्युनिटी, कम्युनिटी म्हणजे काय, एक समाजाला आपण काहीतरी देणं लागतो सहकारी संस्था म्हणून, तर त्यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात, तर हे सुद्धा एक कोऑपरेटिव्हचं प्रिन्सिपल आहे. तर आपण इथपर्यंत आलेलो होतो काल. आज आपण बघणार आहे कोऑपरेटिव्हची उत्पत्ती कशी झाली थोडक्यात, म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया. आता आपण बघितलं की त्या दिवशी मी एक प्रश्न केला होता की सहकारी संस्था कधीपासून किंवा कोऑपरेटिव्ह मुवमेंट कधीपासून सुरू झाली. काही जणांनी उत्तर दिलं 1920 वगैरे. तर आपल्या सर्वांना माहिती 1904ला कोऑपरेटिव्ह चळवळीची किंवा सहकार चळवळीची सुरुवात झाली. मग हळूहळू देशभरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अरे काय प्रॉब्लेम आहे यार, असं डिस्टर्ब होतो माहिती का. बघ बरं काय प्रॉब्लेम. आवाज येतोय माझा? हॅलो. हा सर, येतोय. थोडासा नेटवर्क इश्यू येतोय सर. माफ करा, थोडासा नेटवर्क इश्यू आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की देशामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि तेव्हापासून सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज देशभरामध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्था, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्था कार्यरत आहेत. जसे की डेअरी आहे, शुगर आहे, सहकारी साखर कारखाने आहेत, दूध डेअरी आहेत, सहकारी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या संस्था, पतसंस्था आहेत,
ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे, जिल्हा बँक आहे, राज्य सहकारी बँक आहे. ह्या सर्व ज्या काही महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे, साखर संघ आहे, असे वेगवेगळ्या जे काही सहकारी संस्था आहेत त्याचं जाळं महाराष्ट्रामध्ये विणलं गेलेलं आहे. पण याची उत्पत्ती कशी झाली भारतामध्ये, तर याची सुरुवात कुठून झाली, तर तेच आपण थोडक्यात या टॉपिक मध्ये आपण बघणार आहे आजच्या. तर मला सांगण्याचा उद्देश आज की कोऑपरेटिव्ह सोसायटीज देअर रिकमेंडेशन म्हणजे सहकारी संस्थांचा अभ्यास करण्यासाठी सर एडवर्ड लॉ यांच्या चेअरमनशिप अंतर्गत एक कमिटी स्थापन केली. कधी 1900 ला, म्हणजे इसवी सन 1900 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर याचा उद्देश काय होता, टू मेक अ कॉन्क्रीट प्रपोजल इन कोऑपरेटिव्ह अप्रोच ऑफ कन्सिडरेशन. म्हणजे बघा, आता जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2023 ला एक सहकारी मसुदा आलेला आहे ना, म्हणजे ज्याला आपण कोऑपरेटिव्ह पॉलिसी म्हणतो, न्यू कोऑपरेटिव्ह पॉलिसी, नवीन सहकारी मसुदा आलेला. त्या सहकारी मसुद्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश केला, जसं की सहकाराचं विद्यापीठ सुद्धा निर्माण करण्यास त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ना. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, सहकार कसा उदयास येईल, अजून सहकाराला बळकटी कशी मिळेल, त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तुम्ही ड्राफ्ट पॉलिसी वाच. तो मसुदा ऍक्सेप्ट सुद्धा झालेला आहे. तर त्यानुसार याच्या पुढचं जी काही सहकारी चळवळ असेल, मुवमेंट असेल, ती त्या पद्धतीनं सुरू राहील. परंतु 1900 मध्ये कशा पद्धतीने सहकाराचा अभ्यास करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली, एडवर्ड लॉ याचे चेअरमन. कुणाला काय विचारायचंय? तर त्यांनी काय रिकमेंडेशन केलं, बिल विच वॉज पास्ड इन पार्लमेंट ॲज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट. आता त्यावेळेस बघा, 1904 आवाज निघतोय. आता या ऍक्ट आवाज मध्ये नाही येत आता सर. या ऍक्ट आवाज निघतोय. सर आवाज येत नाही. हॅलो, आवाज येत नाही. हॅलो. नाही आवाज. हा सर, आवाज येत नाही. आवाज माफ करा, थोडस नेटवर्क इश्यू होता.
आवाज येतोय? हा सर येतोय. ओके. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 1904 ला जी कमिटी स्थापन केली सर एडवर्ड लॉ यांच्या चेअरमनशिप अंतर्गत, तर त्यांनी काय रिकमेंडेशन केली की सोसायटी कुड बी फॉर्म बाय एनी 10% लिव्हिंग इन द सेम विलेज ऑर सेम टाउन सेम एरिया. एका एरियामध्ये किंवा एका गावामध्ये राहणारे कमीत कमी 10 लोकांच्या मार्फत सोसायटी निर्माण केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये त्यांनी रुरल आणि अर्बन असं डिवायडेशन केलं. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत, काही ग्रामीण भागात काम करतात, काही शहरी भागात, जसे की अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, बिगर शेती सहकारी पतसंस्था आहेत, पॅक्स आहेत, जे की रुरल लेवलला काम करतात, ग्रामीण भागात काम करतात. तर त्या पद्धतीनं त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलं. ऍक्ट प्रोव्हाइडेड ओनली फॉर द फॉर्मेशन ऑफ क्रेडिट सोसायटी. त्यावेळेस कसं केलं गेलं, फक्त क्रेडिट सोसायटी जे आहे पतसंस्था, म्हणजे ज्याच्यामार्फत कर्ज वितरण केलं जातं किंवा ठेवी ठेवल्या जातात, अशा क्रेडिट सोसायट्यांनाच त्यावेळेस मान्यता दिली गेली. एरिया ऑफ ऑपरेशन विदिन विच सोसायटीज कुड ऑपरेट वॉज क्लोजली रेस्ट्रिक्टेड. आणि आता बघा, आपल्याला आजकाल आपण बघतो की बऱ्याचशा सोसायट्या मल्टी स्टेट आहेत, म्हणजे एका राज्यापेक्षा त्यांचं कार्यक्षेत्र अनेक राज्यामध्ये कार्यक्षेत्र आहे ना. पण त्यावेळेस तसं नव्हतं, की त्यांचं एरिया ऑफ ऑपरेशन जे आहे ते क्लोजली रेस्ट्रिक्टेड होता. म्हणजे समजा धाराशिव जिल्हा आहे, तर धाराशिव जिल्ह्यातच त्यांनी त्या सोसायटीनं काम केलं पाहिजे, किंवा समजा एखाद्या गावची पॅक्स आहे, तर त्या तेवढ्याच एरिया अंतर्गत त्यांनी काम केलं पाहिजे गावाच्या. अशी बंधनं त्या ऍक्ट मध्ये होती. सोसायटीज कुड ऍडव्हान्स लोन्स टू मेंबर्स ओनली ऑन पर्सनल ऑर रिअल सिक्युरिटी. इंटरेस्ट ऑफ मेंबर इन शेअर कॅपिटल ऑफ सोसायटी वॉज स्ट्रिक्टली लिमिटेड. बघा, म्हणजे इंटरेस्ट ऑफ मेंबर इन द शेअर कॅपिटल ऑफ द सोसायटी वॉज स्ट्रिक्टली लिमिटेड. त्याचं जे काही शेअर कॅपिटल होतं त्याचं जे इंटरेस्ट होतं ते लिमिटेड होतं. नो मेंबर्स कुड होल्ड शेअर्स फॉर मोर दॅन 1000. 1000 पेक्षा जास्त शेअर कुणी घेऊ शकत नव्हतं त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेसची रक्कम 1000 म्हणजे सुद्धा खूप मोठी रक्कम होती. आता बघा, सहकारी संस्था ज्याच्या सभासदांची जबाबदारी सोसायटीच्या मालमत्तेत कोणत्याही कमतरतेसाठी संयुक्तपणे आणि विविध रीतीने योगदान देण्याच्या उद्देशाने अमर्यादित आहे. सोसायटीज वेअर अनलिमिटेड लायबिलिटी. सोसायटीज वेअर एक्झेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स. आता हे आजकाल पण आपण बघतो की बऱ्याचशा सोसायटीने इन्कम टॅक्स फ्री केलेला आहे, स्टॅम्प ड्युटीज फ्री केलेला आहे, रजिस्ट्रेशन फीज. आता आपले 3 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण झाल्या देश पातळीवर. तिथे सुद्धा काही नॉमिनल रजिस्ट्रेशन फीस घेऊन आपल्या पॅक्स जे आहेत गावातले ते मेंबर होऊ शकतात. जसं की एक्सपोर्ट आहे, ऑर्गॅनिक आहे ना, आपण ऐकलं असेल. द सोसायटीज वेअर गिव्हन अ लीगल पर्सनॅलिटी अँड वेअर ऑथराइज टू रेज फंड्स. हे त्यांना एक कायदेशीर अधिकार दिले गेले आणि रेज फंड्स म्हणजे निधी उभारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं गेलं. हे 1904च्या कायद्यानुसार. त्याच्यानंतर अजून एक कायदा आला की द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 2 ऑफ 1912. आता ह्या 1904च्या ऍक्ट मध्ये काही बाबी त्रुटी होत्या समजा थोडक्यात. तर मग त्याच्यानंतर हा ऍक्ट आणण्यात आला. ह्या ऍक्टचा उद्देश काय आहे? द ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्ट मेन्शन इज प्रिएम्बल वॉज टू फॅसिलिटेट द फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज फॉर द प्रमोशन ऑफ थ्रिफ्ट अँड सेल्फ हेल्प अमंग ऍग्रिकल्चरिस्ट. शेतकरी हा मुख्य उद्देश किंवा शेतीची उन्नती व्हावी हा मुख्य उद्देश ठेवून ह्या ऍक्टची निर्मिती करण्यात आली. सेल्फ हेल्प म्हणजे आजकाल आपण बघतो की शेतकरी स्वतःच कमीत कमी 10 शेतकरी येऊन सेल्फ हेल्प म्हणजे किंवा एफपीओ स्थापन करतात, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, कंपनी स्थापन करतात. त्या कंपनीचा उद्देश तुम्ही सह्याद्री फार्म वगैरे ऐकलं असेल नाशिकचं, हे उत्कृष्ट पद्धतीनं एफपीओ सुद्धा आजकाल कामकाज करतात. तर ह्या गोष्टी याला परवानगी देण्यात आली कधी 1912. फायनली इट गेव वाईड पॉवर्स टू लोकल गव्हर्नमेंट रिगार्डिंग द वर्किंग ऑफ सोसायटी. आणि भरपूर असे अधिकार या कायद्याअंतर्गत या सोसायटीला देण्यात आले. आता याच्यामुळे काय झालं, हा कायदा आणल्यामुळे काय, देअर वॉज अन इन्क्रीजिंग नंबर ऑफ सोसायटीज मेंबरशिप अँड वर्किंग कॅपिटल. त्याच्यामुळे या कायदा आणल्या गेल्यामुळं, फ्रीडम मिळाल्यामुळं, अधिकार मिळाल्या गेल्यामुळं काय झालं की नंबर ऑफ सोसायटीज वाढल्या. सहकारी संस्था नवीन रजिस्ट्रेशन त्यांची वाढली, त्याची मेंबरशिप वाढली, म्हणजे थोडक्यात सभासद संख्या वाढली आणि वर्किंग कॅपिटल निधी भरपूर असा उभारला गेला. New types of cooperative societies for the sale of product, milk supply, manure, purchase, cattle insurance, as also societies for the purchase of common necessary. बघा, आता जसं आपल्याला माहिती आहे की 151 प्रकारचे व्यवसाय करण्यास शासनानं परवानगी दिली आहे विकास संस्था. तशाच पद्धतीनं या काळात सुद्धा या कायद्याने परवानगी दिल्यामुळं मिल्क सप्लाय म्हणजे दूध संस्था उदयास आल्या, सेल ऑफ प्रोडक्ट जे काय कंझ्युमर स्टोर,
ज्याला आपण म्हणतो, किंवा मॅन्युअर परचेस, खत खरेदी विक्री असेल, खरेदी विक्री संघ असेल, अशी वेगवेगळ्या सहकारी संस्था त्या उदयास आल्या. द नंबर ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूशन वॉज ग्रोईंग रॅपिडली. आणि गावातल्या संस्थांसोबतच सेंट्रल इन्स्टिट्यूशन किंवा राज्य देश पातळीवरचे जे काही सहकारी संस्था आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये वाढल्या गेल्या. द मॅक्लेगन कमिटी एक स्थापन केली सरकारनं, कशासाठी? टू इन्व्हेस्टिगेट अँड गेटिंग द फायनान्शियल ऍस्पेक्ट ऑफ ग्रोथ ऑफ द मुवमेंट. जी काही सरकारी चळवळ वाढत आहे त्याचं फायनान्शियल ऍस्पेक्ट आहे हे याचा अभ्यास करण्यासाठी 7 सदस्यीय कमिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्थापन केली, सर एडवर्ड मॅक्लेगन, इन ऑक्टोबर 1940. बघा, तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता, त्याच्यामुळं यांच्या अंतर्गत ही समिती स्थापन करण्यात आली. आणि त्या समितीने काय काय सजेशन दिले? द कमिटी डिसाइडेड टू क्लासिफाय सोसायटीज फॉर द पर्पज ऑफ देअर रिपोर्ट ॲज. आता या समितीनं परत त्याचं क्लासिफिकेशन केलं. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन कसं केलं? प्रायमरी सोसायटीज म्हणजे, कुणाला काही बोलायचंय? प्रायमरी सोसायटीज म्हणजे काय? थोडक्यात विकास संस्था. दोज मीन फॉर इंडिव्हिज्युअल. विकास संस्था म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला? ज्याचा डायरेक्ट बेनिफिट मेंबरला आहे. त्याच्यानंतर युनियन. आता जसे की जिल्हा संघ असतो, राज्य संघ असतो, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे, म्हणजे असे जे काही संघ आहेत, युनियन्स आहेत, फेडरेशन्स आहेत, किंवा नागरी बँक असोसिएशन आहे, असे वेगळे फेडरेशन, युनियन्स, असोसिएशन, ह्याला सुद्धा परवानगी दिली गेली किंवा हे क्लासिफिकेशन करण्यात आलं. आणि जे की डिड नॉट अंडरटेक एनी बँकिंग बिझनेस, म्हणजे जे स्वतः बँकिंग बिझनेस करत नाही, नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह थोडक्यात आपण म्हणू शकतो, तर त्यांना त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात. सेंट्रल बँक्स, आता जसं की डीसीसीबी आहे, फेडरल इन्स्टिट्यूशन डुईंग बँकिंग, आणि डीसीसीबीला काय म्हणून क्लासिफिकेशन करण्यात आलं की बँकिंग बिझनेस. आता अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी, आता हे जसं आपण बघितलं 1904चा कायदा आहे, 1912चा आहे, काही आणखी कायदे आणले गेले वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये. बॉम्बे ऍक्ट 7 ऑफ 1925, 1925ला बॉम्बे ऍक्ट आणला गेला. मद्रास कोऑपरेटिव्ह ऍक्ट आणला गेला 1932ला. मद्रास लँड मॉर्टगेज बँक्स ऍक्ट 1934. बिहार अँड ओरिसा कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट अँड बेंगल कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1940ला. म्हणजे हे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी जी काही सहकारी चळवळ उभी राहील त्याबद्दल थोडीशी त्यांनी माहिती दिलेली. असे वेगवेगळे ऍक्ट्स आहेत, तुम्हाला ते वाचून सुद्धा समजतील. हा काय इतका महत्वाचा पोर्शन नाहीये. हे बघा, आता थर्ड पोर्शन किंवा थर्ड स्टेज, जी काही सहकारी चळवळ उभी राहिली किंवा प्री इंडिपेंडन्स इरा ज्याला आपण म्हणतो, भारत स्वतंत्र व्हायच्या 1919 ते 1947च्या काळामध्ये काय काय झालं. तर वेगवेगळ्या अशा समित्या स्थापन केल्या. गाडगिल कमिटी असेल, सरंगा कमिटी असेल, रिझर्व्ह बँकेने कमिट्या स्थापन केल्या. या सर्व कोऑपरेटिव्हचा, देशभरातल्या कोऑपरेटिव्हचा अभ्यास करण्यासाठी ह्या कमिट्या स्थापन केल्या. म्हणजे थोडक्यात माझं सांगण्याचा उद्देश आहे की कोऑपरेटिव्हची चळवळ कशी उभी राहिली आणि त्याची उत्पत्ती कशी झाली. आता आपण बघूया तेव्हा आपण जसं बघितलं की 1912चा ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट करण्यात आल्या. आता बघा, कमिटी ऑन कोऑपरेशन इन इंडिया, जसे की 1914ला परत मॅक्लेगन कमिटीने त्यांचा रिपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह आर इम्पॉर्टंट, डिझर एन्करेजमेंट. थोडक्यात हे तुम्हाला वाचून समजेल. याची जास्त काय मी याच्यावरती बोलणार नाही, कारण आपला खूप मोठा सिलेबस आहे, त्यामुळे आपल्याला जे महत्वाचे टॉपिक आहे ते आपण याच्यामध्ये कव्हर करू. आता 5 इयर्स प्लॅन. आता बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण शाळेमध्ये सुद्धा असताना शिकलेलं आहे की कोऑपरेशनची उत्पत्ती. आता थोडक्यात फक्त कोऑपरेशन नाही तर वेगवेगळ्या भारत स्वतंत्र झाल्यापासून जे काही 5 इयर्स प्लॅन आणले गेले, म्हणजे पंचवार्षिक योजना ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी केल्या गेल्या जेणेकरून देशाची उन्नती व्हावी किंवा डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठी. तर त्यामध्ये कोऑपरेशनचा काय रोल होता किंवा कोऑपरेशनसाठी त्या 5 इयर्स प्लॅन मध्ये काय काय गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. जेव्हा फर्स्ट 5 इयर प्लॅन आला होता
cooperative which we were dealing with marketing, agriculture, processing from the most important place in plan. बघा म्हणजे त्यावेळेस ज्या काही सहकारी संस्था आपल्या सर्वांना माहिती की 1912च्या नंतर भरपूर त्याच्यामध्ये वाढ झाली. तर ह्या ज्या काही सहकारी संस्था आहेत मग ते ऍग्रिकल्चर मध्ये काम करत असतील, ऍग्रिकल्चर मध्ये म्हणजे थोडक्यात टॅक्स, मार्केटिंग मध्ये असेल, प्रोसेसिंग मध्ये असेल, यांचा खूप महत्वाचा रोल होता. Formulation of more specific program for expansion of all sector where cooperative considered as suitable. Target for the promotion expansion of cooperative movement all India was fixed. या 5 प्लॅन मध्ये काय केलं गेलं की एक टार्गेट सेट केलं गेलं कशासाठी, प्रमोशन अँड एक्सपान्शन ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट. आता जसं आपल्याला माहिती की केंद्र सरकारने निश्चय केलाय की 2 लाख नवीन कोऑपरेटिव्ह संस्था किंवा सहकारी संस्था निर्माण करायची. पॅक्स ज्या गावामध्ये पॅक्स नाही तिथे त्यांना पॅक्स निर्माण करायचे. तसा संकल्प त्या 5 इयर प्लॅन मध्ये सुद्धा केला गेला. मग लोकांच्या गरजा काय आहेत, आणखी कोणत्या गोष्टीसाठी सहकारी संस्था काम करू शकते, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये सहकारी संस्था. आजकाल आपण बघतो की कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल सुद्धा निर्माण झाले. म्हणजे बघा सहकाराचं जाळं किती व्यापलेलं आहे की सहकारी संस्था मार्फत हॉस्पिटल चालवले जातात. म्हणजे थोडक्यात ते हॉस्पिटल सहकारी संस्था म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग आपल्याला जसे की सेकंड 5 इयर प्लॅन असे वेगवेगळे 5 इयर्स प्लॅन आणले गेले ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अमेंडमेंट केल्या गेल्या आणि सहकार कसा वाढेल किंवा सहकाराची उन्नती कशी होईल याची काळजी घेतली गेली. आता लेटेस्ट 5 इयर प्लॅन जो आहे 2002 ते 2007 तर याच्यामध्ये सुद्धा प्लॅन फॉर ऍग्रिकल्चर क्रेडिट ड्युरिंग. आता बघा कर्ज वाटप जे आहे शेतकऱ्यांना ऍग्रिकल्चर क्रेडिट त्याचं कर्ज वाटप जवळपास 6,16,957 कोटीचं कर्ज वाटप या 5 प्लॅन मध्ये या 5 वर्षामध्ये केलं गेलं. तर क्रेडिट डिस्बर्समेंट फॉर प्रोडक्शन पर्पज वॉज एस्टिमेटेड अप टू 3,12,809 crores. बघा म्हणजे क्रेडिट रिक्वायरमेंट किती आणि डिस्बर्समेंट किती हे सुद्धा याची आकडेवारी सुद्धा आपल्याला इथं समजून येईल. म्हणजे किती कोऑपरेटिव्हचं व्हास्ट जाळ आहे. एस्टिमेटेड फॉर स्टँडिंग ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स थ्रू रिकॅपिटलायझेशन केलं गेलं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. कोऑपरेटिव्ह ची उत्पत्ती कशी झाली, तो सहकार कसा वाढला, इव्हॉल्युशन ऑफ कोऑपरेटिव्ह, याच्यामध्ये मी जास्त आपल्याला काही घेणार नाही. आपण महत्वाच्या पार्ट कडे जाऊया. हे बघा हा पार्ट आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं थोडासा महत्वाचा पार्ट आहे. मेजर रिकमेंडेशन्स ऑफ व्हेरियस कमिटीज. वेगवेगळ्या ज्या काही कमिटीज स्थापन करण्यात आलेल्या होत्या त्यांनी काय काय रिकमेंडेशन दिले किंवा ऑल इंडिया रुरल क्रेडिट सर्व्हे कमिटी ज्याला पहिल्यांदा 1954 ला म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्यानंतर ज्या कमिटी स्थापन केल्या गेल्या त्यांनी काय काय कामकाज केलं किंवा त्यांनी काय काय रिकमेंडेशन केले. द फर्स्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन ऑफ रुरल क्रेडिट इन इंडिया कॅरिड आउट बाय अ कमिटी इन 1951 and 52. त्याला काय म्हणतो आपण, ऑल इंडिया रुरल क्रेडिट सर्व्हे कमिटी. इट वॉज कंडक्टेड बाय अ कमिटी अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे जे काही गव्हर्नर असतात आरबीआयचे त्यांच्या मार्फत ही कमिटी स्थापन करण्यात आली होती अँड अंडर द चेअरमनशिप ऑफ गोरवाला. ज्याला आपण गोरवाला कमिटी तुम्ही ऐकलं असेल तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या एम.कॉम कोणी झालेलं असेल वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल गोरवाला कमिटी. तर याच्यामध्ये रिकमेंडेशन काय काय, कोऑपरेशन हॅज फेल्ड बट इट मस्ट सक्सीड. म्हणजे सध्या काय होतंय की सहकारी संस्थेला तेवढी उन्नती मिळत नाही किंवा ते फेल होत आहे, परंतु हे सक्सेस होणं गरजेचं आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बोर्ड अँड ऑल इंडिया वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन शुड बी एस्टॅब्लिश. ऑल इंडिया वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन. आता हे वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन काय काम करतो, जसं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आहे, महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, तसं ऑल इंडिया लेवलला सुद्धा एक
जर कोऑपरेशनची उन्नती व्हायची असेल किंवा सहकार्याची उन्नती करायची असेल तर ह्या गोष्टी समाविष्ट करणं गरजेचं आहे, असे या कमिटीने रिकमेंडेशन केले. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बोर्ड, आजकाल आपल्याला माहिती आहे की नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, एनसीडीसी, एमसीडीसी आहे ना, वेगवेगळे कॉर्पोरेशन जे निर्माण केले ते करणं गरजेचं आहे, असं या कमिटीचं मत होतं. 2 फंड्स शुड बी कॉन्स्टिट्यूटेड. आता 2 फंड निर्माण केले गेले पाहिजे. कोणते फंड्स? नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड आणि नॅशनल वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट फंड. आता नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड हे कशासाठी? एकंदरीतच आता आपल्या सर्वांना माहिती की मल्टी स्टेट कायदा देशभरामध्ये नवीन त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली आहे 2023 ला. त्याच्यानुसार काय सांगितलेलं आहे की जे काही बहुराज्य सहकारी संस्था मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्यांचे जे काही सरप्लस होईल, समजा एखाद्या संस्थेला 100 कोटी नफा झाला, समजा कॉस्मॉस बँक आहे किंवा सारस्वत बँक आहे, त्यांच्या बँकेला जर समजा 100 कोटीचा नफा झाला तर त्यांनी 1 कोटी फंड म्हणजे 1% ऑफ द टोटल सरप्लस, नेट सरप्लस, तर त्या ग्रॉस सरप्लस त्या 1% म्हणजे 1 कोटी रुपये हे CRCS म्हणजे सेंट्रल रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी यांना जमा करायचे. बघा, म्हणजे हा निधी केंद्र सरकार उभा करते. कशामधून? हा जो काही सहकारी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीना जो काही सरप्लस मिळतोय त्याच्यामधून केंद्र सरकार निधी उभा करते. क्रेडिट स्टॅबिलायझेशन फंड शुड बी एस्टॅब्लिश ॲट द लेवल ऑफ RBI, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक अँड DCCBs. बघा, क्रेडिट स्टॅबिलायझेशन फंड सुद्धा एस्टॅब्लिश केला गेला पाहिजे, असं या कमिटीचं म्हणणं. स्टेट पार्टनरशिप नॉट टू बी फॉर इंटरफरन्स अँड कंट्रोल. बघा, म्हणजे याच्यामध्ये राज्याचा हस्तक्षेप नको. जे काही आजकाल आपण बघतो की जिल्हा बँका असतील, राज्य सहकारी बँक असेल, याच्यावर सत्ताधारी लोक किंवा राजकारणी लोक यांचा प्रभाव असतो किंवा यांच्या अंतर्गतच यांच्या दबावाखालीच सगळं चालवलं जातं. तर या कमिटीचं म्हणणं होतं असं होतं की स्टेट पार्टनरशिप नको किंवा राज्याचं याच्यात इंटरफरन्स अँड कंट्रोल नसायला पाहिजे. जे काही कामकाज होईल ते सेंट्रल लेवलला होईल. कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर शुड बी रिऑर्गनाइज. आता क्रेडिट स्ट्रक्चर जे आहे ते रिऑर्गनाइज केलं पाहिजे किंवा झालं पाहिजे, असं या कमिटीचं रिकमेंडेशन. लिंकिंग ऑफ क्रेडिट विथ मार्केटिंग ऍक्टिव्हिटी शुड बी क्रिएटेड. बघा, फक्त कर्ज वाटप करणं एवढंच सहकारी संस्थेचा उद्देश नसला पाहिजे. तर शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याचं मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज काय काय करता येईल किंवा त्या शेतकऱ्याच्या मालाला मार्केटिंग चॅनल कशी उपलब्ध करून देता येतील याची सुद्धा काळजी सहकारी संस्थेने घेतली गेली पाहिजे, हे या समितीचे रिकमेंडेशन. ट्रेनिंग अरेंजमेंट शुड बी मेड फॉर ऑल कॅटेगरीज ऑफ पर्सनल. म्हणजे बघा, सहकारी संस्थेमधले मेंबर असो किंवा तिथले कर्मचारी असो, बोर्ड ऑफ डायरेक्टर असो, या सर्वांसाठी ट्रेनिंग अरेंजमेंट सुद्धा केल्या गेल्या पाहिजे. स्टेट कोऑपरेटिव्ह ऍग्रिकल्चर मार्केटिंग फेडरेशन शुड बी ऑर्गनाइज इन ईच स्टेट. बघा, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये स्टेट कोऑपरेटिव्ह ऍग्रिकल्चर मार्केटिंग फेडरेशन, ज्याला मार्केटिंग बोर्ड सुद्धा आपण म्हणतो, शुड बी ऑर्गनाइज इन ईच स्टेट. प्रत्येक राज्यामध्ये हे स्थापन झालं पाहिजे. प्रोफेशनल ऑडिट शुड बी सेटअप. बघा, म्हणजे ऑडिट हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे किंवा अतिशय ज्याच्यामुळे आपली सहकारी संस्था चांगलं काम करते हे याचं प्रतीक ज्याच्यातून आपल्याला समजतं. ऑडिट वर्ग ज्याला आपण देतो की AI, BI, तर हे प्रोफेशनल ऑडिट हे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, असं या कमिटीचं म्हणणं होतं. आता याच्यानंतर अजून एक कमिटी निर्माण केली गेली, ऑल इंडिया रुरल क्रेडिट रिव्ह्यू. आता ही बघा, आधीची जी काही कमिटी होती ती क्रेडिट सर्व्हे कमिटी होती किंवा रुरल क्रेडिट सर्व्हे कमिटी. आता ही कमिटी काय केली की रिव्ह्यू, त्या कमिटीने जे सजेशन दिले किंवा रिकमेंडेशन दिले त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी परत एक कमिटी स्थापन करण्यात आली. ती कुणाच्या चेअरमनशिप अंतर्गत केली? तर व्यंकटप्पा यांच्या अंतर्गत यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली गेली. आणि त्या कमिटीने काय म्हटलं? लार्ज नंबर ऑफ पॅक्स प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज आर नायदर व्हायबल नॉर इव्हन पोटेन्शियली व्हायबल अँड मस्ट बी रिगार्डेड ॲज इनॲडिक्वेट अँड अनसॅटिस्फॅक्टरी एजन्सीज फॉर डिस्पेन्सिंग प्रोडक्शन ओरिएंटेड क्रेडिट. बघा, म्हणजे आजकाल सुद्धा अशीच परिस्थिती आहे. मी प्रॉपर धाराशिवचा आहे, मला माहिती आहे की आमची जिल्हा बँक अडचणीत आहे किंवा नाशिकची असेल, मी जस्ट उदाहरण देतोय. तर एक सेक्रेटरी जो आहे, एक सचिव जो आहे पॅक्सचा किंवा विकास संस्थेचा, 21 विकास संस्थेचं काम बघतो एक सचिव. इतकी अवघड कंडिशन आहे की नवीन कर्ज वाटप नाहीये, बऱ्याचशा विकास संस्था अनिश्चित अभावामध्ये आहेत, अशी बरेच अडचणी आहेत. म्हणजे कर्ज वाटप जवळपास 10 वर्षापासून कर्ज वाटप नाही आमच्या जिल्हा बँकेत. फक्त नवजुनं करण्याचं काम कागदावरती सुरू आहे. तर
त्यावेळेस सुद्धा हीच परिस्थिती होती. ह्या कमिटीचं सुद्धा म्हणणं असंच होतं की हे चेंज व्हायला पाहिजे. द कमिटी हॅज रिकमेंडेड द फॉलोइंग रिकमेंडेशन. आता यांनी या कमिटीनं काय रिकमेंडेशन केली? स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी, बघा, स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट एजन्सी ही स्थापन केली पाहिजे इन ईच नंबर ऑफ सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही स्थापन केली गेली पाहिजे. फॉर्म्युलेशन ऑफ मोर ऍक्टिव्ह अँड मच बिगर रोल ऑफ ऍग्रिकल्चर रिफायनान्स कॉर्पोरेशन. आता महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ असेल, असे जे काय कॉर्पोरेशन्स आहेत वेगळे महामंडळ जे, त्यांचा याच्यामध्ये वाटा असला गेला पाहिजे. A climate of recovery mentality should be created by all functionaries as well as those elements in the administration and government who are interested in increase. आता बघा, रिकव्हरी हा एक डोकेदुखीचा विषय असतो आपल्याला. म्हणजे कर्ज वसुली, कर्ज तर आपण वितरित करतो, परंतु वसुलीच्या टायमाला बरेचसे आपल्याला अडचणी येतात. तर ह्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले पाहिजे? ऍडमिनिस्ट्रेशन तर आहेच, परंतु गव्हर्नमेंट असेल किंवा जे काय तिथं राज्य करते, म्हणजे समजा विकास संस्थेवर जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे किंवा चेअरमन आहे, यांनी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजे यांच्या. कोऑपरेशन डिपार्टमेंट अँड कोऑपरेटिव्ह फायनान्सिंग बँक शुड एक्सरसाइज utmost vigilance to seek the book adjustment to show non-genuine recoveries do not occur over a large. म्हणजे बघा, नॉन जेन्युअन रिकव्हरीज हे घेतल्याच किंवा केल्याच गेल्या पाहिजे. किंवा आपल्याला आपण बऱ्याच वेळेस बघतो की सहकारी संस्थेमध्ये कसं असतं की संचालकाचा एखादा पाहुणा आहे, त्याचा मेहुणा आहे किंवा त्याचा भाऊ आहे, त्याचा चुलता आहे, अशांना कर्ज वाटप केलं गेलेलं असतं आणि ती रिकव्हरी होत नाही. तर हे चालणार नाही, असं या कमिटीचं मत होतं. द कमिटी ऑन अरेंजमेंट फॉर इन्स्टिट्यूशन क्रेडिट. आता याच्यानंतर आणखी एक 1981 ला कमिटी स्थापन करण्यात आली. कशाची? द कमिटी ऑन अरेंजमेंट ऑफ इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. इन्स्टिट्यूशनल, आता जशी मागची रिव्ह्यू कमिटी होती, त्याच्यानंतर त्यांनी कोणती कमिटी आणली? इन्स्टिट्यूशनल रिव्ह्यू फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. जशी बघा, आता नाबार्ड, तुम्ही नाबार्डचा लॉंग फॉर्म तुम्ही बघू शकता की आपल्या सर्वांना माहिती, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आपलं दुकान कशावरती चालू आहे? नाबार्ड पैसे देतं, त्याच्यामुळेच आपलं दुकान सुरू आहे. म्हणजे नाबार्ड राज्य बँकेला, राज्य बँक जिल्हा बँकेला, जिल्हा बँका विकास संस्थांना, विकास संस्था शेतकऱ्यांना, असं हे जे काही क्रेडिट चॅनल आहे हे स्थापन कुठून झालं? हाय लेवल कमिटी अपॉइंटेड बाय आरबीआय ऍट द इन्स्टन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन मार्च 1979. बघा, म्हणजे 1979 ला काय झालं की आरबीआयने एक कमिटी स्थापन केली, हाय लेवल कमिटी स्थापन केली अंडर द चेअरमनशिप ऑफ शिवारामन आपण ऐकलं असेल, टू रिव्ह्यू द अरेंजमेंट फॉर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. म्हणजे जो काही पतपुरवठा होतो शेतकऱ्यांना आणि रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकासाला जो काही पतपुरवठा केला जातो, कोणत्या चॅनल थ्रू केला पाहिजे किंवा तो कसा असला पाहिजे, त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी या कमिटीला स्थापन करण्यात आलं. वन ऑफ द इम्पॉर्टंट रिकमेंडेशन ऑफ द कमिटी इज टू एस्टॅब्लिश नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर, नाबार्ड, बाय इंटरॅक्टिंग सर्टन फंक्शन्स ऑफ आरबीआय. आता या कमिटीचे रिकमेंडेशन काय आहे? आरबीआय should be taken upon priorities basis with view to creating sustaining congenial atmosphere for prompt recovery of loan advanced by the society. म्हणजे रिकव्हरीसाठी आरबीआय सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. नाबार्ड शुड बी एस्टॅब्लिश, नाबार्ड हे स्थापन केलं गेलं पाहिजे. विलफुल मिस्टेक शुड बी ट्रीटेड ॲज अ क्रिमिनल ऑफेन्स. समजा जाणीवपूर्वक एखादा रिकव्हरी करत नसेल किंवा कर्ज परतावा करत नसेल, जाणीवपूर्वक काही अपराध केला, त्याच्यामध्ये अफरातफरी केली, कर्ज वाटपात काही घोळ केला, तर तो क्रिमिनल ऑफेन्स किंवा एक फौजदारी गुन्हा म्हणून त्याला ट्रीट करण्यात यावं, असं सुद्धा या कमिटीनं सजेशन दिलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शुड कन्सिडर अमेंडिंग द इंडियन पिनल कोड अँड अदर रिलेव्हंट इम्प्रुव्हमेंट्स टू प्रोव्हाइड द डिटरंट पनिशमेंट टू विलफुल डिफॉल्टर्स. म्हणजे बघा, भारतीय दंड संहिता याला लागू करा. या कमिटीचं असं म्हणणं होतं की जे काही विलफुल डिफॉल्टर्स आहेत किंवा जाणीवपूर्वक जे कर्ज भरत नाहीत, कर्जाचा परतावा करत नाहीत, अशा लोकांना आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा याची सुद्धा तरतूद करावी, असं या कमिटीचं म्हणणं होतं. विलफुल डिफॉल्ट इन रिपेमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह लोन्स इज नॉट मेअरली अ सिव्हिल मिसडेमेंट बट क्रिमिनल ऑफेन्स. बघा, क्रिमिनल ऑफेन्स हा फौजदारी गुन्हा आहे. आता बघा, खुसरो समिती आपण शाळेमध्ये सुद्धा आपण ऐकलेलं असेल. खुसरो समिती एक स्थापन केली गेली, ऍग्रिकल्चर क्रेडिट रिव्ह्यू कमिटी. आता हे क्रेडिट जे सजेशन झालं मागच्या कमिटीमध्ये 1979, त्याच्यामध्ये परत नाबार्डची स्थापना करण्यात आली, त्याच्यानंतर क्रेडिट वाटप करण्यात आलं, परंतु याचा रिव्ह्यू करण्यासाठी प्रत्येक कमिटी स्थापन करण्यात आली. ऍग्रिकल्चर क्रेडिट रिव्ह्यू कमिटी वॉज अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द चेअरमनशिप ऑफ प्रोफेसर AM खुसरो कमिटी ज्याला आपण म्हणतो. This committee stated the importance of encouraging members thrift and saving
फॉर द बेटर बिझनेस प्लॅनिंग ऍट द लोकल लेवल अँड फॉर स्ट्रॅटेजी टू एनेबल कोऑपरेटिव्ह टू बी सेल्फ सस्टेनिंग. म्हणजे सहकारी संस्थांनी स्वावलंबी बनावं. जे काही कर्ज वाटप होते 1-1.5% मार्जिनवरती जे काही सहकारी संस्था चालतात, तसं न राहता एक स्वावलंबी बनावं, स्वतःची निधी उभी करावे, बिझनेस करावे. आता या कमिटीने मेजर रिकमेंडेशन काय दिली की एलिमिनेशन ऑफ सुपरसेशन अँड इंटरफरन्स, व्हेरी अर्ली कंडक्ट ऑफ इलेक्शन, लेजिस्लेटिव्ह प्रोहिबिशन्स फॉर फ्युचर सुपरसेशन अँड इंटरफरन्स अँड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑटोनॉमस कोऑपरेटिव्ह. म्हणजे बघा, अतिक्रमण आणि हस्तक्षेप, स्वायत्त सहकारी चळवळीची भविष्यातील अतिक्रमण आणि हस्तक्षेप आणि स्थापनेसाठी कायदेशीर एक प्रतिबंध आणले गेले. आणखी काय केलं, स्टँडिंग ऑफ कोऑपरेटिव्ह बेस फॉर कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट बाय व्हेरियस स्ट्रक्चरल अँड ऑपरेशनल मेजर्स. आता स्ट्रक्चरल ऑपरेशनल मेजर्स कोणते कोणते आहेत? हायर क्वालिफिकेशन, इम्प्रूव्ह ट्रेनिंग अँड एनहान्स पे अँड इन्सेंटिव्ह फॉर पॅक्स एम्प्लॉईज. बघा, म्हणजे 1989च्या कमिटीने सांगितलं की हायर क्वालिफिकेशन असलं पाहिजे, इम्प्रूव्ह ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंगची व्यवस्था त्यांना केली पाहिजे, एनहान्स पे आणि इन्सेंटिव्ह फॉर पॅक्स. आजकाल आपण बघतो की बऱ्याचशा पॅक्सचे जे सचिव आहेत, जे काही तिथे काम करणारे एम्प्लॉईज आहेत, त्यांना अत्यल्प पगारीमध्ये काम करावं लागतं. प्रोव्हिजन्स ऑफ नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक ऑफ India through an act of Parliament of surpluses and deficits to assist in retaining and securing cooperative business in profitable field, to provide national representation to the cooperative movement. आता बघा, वैद्यनाथन कमिटी, आता आपल्या सर्वांनी याचं ऐकलं असेल की 2004 मध्ये वैद्यनाथन कमिटी स्थापन करण्यात. त्याचा उद्देश काय होता की 135 दशलक्ष अखिल भारतीय सदस्य. आता बघा, 135 दशलक्ष अखिल भारतीय सदस्य संख्या कशाची? जवळपास म्हणजे 13 कोटी आज सहकारी संस्थेचे सभासद आहेत. ग्रामीण परिवर्तनासाठी सहकारी पतसंरचना, म्हणजे जरा कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर, ज्याला आपण सहकारी पतसंरचना म्हणतो, सुधारणा, तसेच प्रक्रिया, विपणन, इनपुट, वितरण, दुग्ध व्यवसाय आणि विणकाम यांचा समावेश असलेल्या व्यापक सहकारी संरचनेचे दुवे महत्वपूर्ण असण्याची भारत सरकारला चिंता आहे. सरकारला कळले की कायदेशीर, नियामक, सीसीएस संस्थांना ग्रामीण गरिबांना अधिक कार्यक्षम आणि परवडणारे वित्तपुरवठा करण्यास सक्षम करण्यासाठी प्रशासन आणि संस्थात्मक सुधारणा आवश्यक आहे. आता सेल्फ सस्टेनन्स थ्रू इम्प्रूव्ड गव्हर्नन्स, आपण कधी ऐकलं असेल बघा. इम्प्रूव्ड गव्हर्नन्स म्हणजे काय की जे काही प्रशासन आहे आणि संस्थात्मक जे काही सुधारणा आहेत, समजा पॅक्स आहे, तर त्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरांनी कसं काय हँडल केलं पाहिजे, त्यांनी कसं काम केलं पाहिजे, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे, कर्ज वसुली असेल, कर्ज वाटप असेल, तर ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं होतं. त्याच्यासाठी काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड अ टास्क फोर्स ऑन रिवायवल ऑफ शॉर्ट टर्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर, CCS, अंडर द चेअरमनशिप ऑफ वैद्यनाथ August 2004 to analyze the problems of STCC, शॉर्ट टर्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर. म्हणजे अल्पमुदत जे काही कर्ज धोरण आहे किंवा कर्ज रचना संरचना आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली. या कमिटीनं रिकमेंडेशन काय दिले हो? नेचर अँड एक्सटेंट ऑफ इम्पेअरमेंट अँड रेमेडियल मेजर्स. बघा, म्हणजे द पॅकेज needs to be implemented in a way that it may have a synergetic impact on improving health and vitality of cooperative credit structure. अशा पद्धतीने हे पॅकेज आणलं गेलं पाहिजे किंवा हे अशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे जेणेकरून सहकारी पतसंरचनेचे आरोग्य आणि चैतन्य त्याचा समन्वय प्रभाव पडेल. फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग, आता हे जे काही STCC आहे, शॉर्ट टर्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर, त्याला एक रिस्ट्रक्चर करणं गरजेचं आहे. हे सुद्धा या कमिटीनं रिकमेंड केले. इन्स्टिट्यूशनल, लीगल अँड रेग्युलेटरी रिफॉर्म्स म्हणजे काय? सुधारणा. संस्थात्मक असतील, कायदेशीर असतील, नियामक असतील, म्हणजे काहीतरी नवीन नियामक सुधारणा करायला लागतील, संस्थात्मक बदल करायला लागतील, कायदेशीर बाबी त्याला ऍड करायला लागतील. त्याच्याशिवाय सरकार चालेल का? तर नाही. आता बघा, 101 ची कारवाई करतो आपण, म्हणजे अशा जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या लागल्याच गेल्या पाहिजे, त्याशिवाय सरकार चालणार नाही. वैद्यनाथ कमिटीने काय सांगितलं की CCS जे आहे हे प्रशासन, व्यवस्थापकीय आणि आर्थिक आघाड्यामध्ये बिघडले आहे, त्यामुळे त्याची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. CCSचं म्हणजे STCCS जे आहे, शॉर्ट टर्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर, त्याची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. ते कशामध्ये गुंतलेलं आहे की प्रशासन, व्यवस्थापकीय आणि आर्थिक, म्हणजे थोडक्यात राजकीय हस्तक्षेप असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते गुंतलेलं आहे. तर त्याच्यासाठी त्याला
रिफॉर्म करणं गरजेचं आहे. द फायनान्शियल